श्री गुरुचरित्र अध्याय 19. औदुंबर वृक्षमयमानं योगिनी प्रतिदीन दर्शनं तथा वर प्रदानं नाम 19. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री पाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा, कर संपुट जोडून विनवी तसे तया वेळी. जय जया सिद्ध योगीश्वरा, तुझी ज्योती अंधकारा, भक्तजनांच्या मनोहरा, भवसागर तारका. अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत्त, गुरुचरित्र मज अमृत प्राशन करी वीर दातारा. त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत, तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्ध मुनी. पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा, कृपा करिगा दातारा म्हणून लागला चरणांसी. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण, सांगतसे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य. शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा, औदुंबर तळी अति प्रीता होते श्री गुरु परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र, श्री गुरु प्रीती औदुंबर कवण कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकित सांगेन याचिका वृत्तांता. जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला, नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी. आतडी काढून या हर्षी घालती माळ गळा नरहरीने, त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी. जैसी वडवाग्नी मोठी तैसे विष परियेसा, विदारण करिता दैत्यासी वेधले वेश त्या नखांसी. तापली नखे बहुवसी ऐक शिष्य एक चित्ते. तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी, औदुंबर फळनामी शांती कारणे नखांचे. तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात, विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीचे खेव. संतोषोनी उभय देव वर देती तय वेळी. तया समय औदुंबरासी देती वर ऋषिकेशी, सदा फळित तू होसी कल्प वृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी काम्य होता त्वरितेसी. तुझ देखताची परियेसी उग्र विष शांत होय. जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पाहुनी ऐक. फळ प्राप्त होय निके पापा वेगळा होय नर. वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तीसी त्वरिता. जे नर असतील दैन्य पीडिता सेविता होतील श्रियायुक्त. तुझे छाई बैसोन जे जन करीती जपानुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासे. तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत. भागीरथी स्नान करीत तिदुखे पुण्य परियेसा. तुझ सेविती तया नरासी व्याधी नवती कवणे दिवसी. ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसी. जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी. कल्पना पुरती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुझे. सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी.
म्हणून वर देती हर्षी नरसिंहमूर्ती दयवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू नरसिंहमूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशे या कारणे श्री गुरुमूर्ती नृसिंह मंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वास असे अवतार आपण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी सहज वृक्ष तो औदुंबर कल्प वृक्ष समान तरू विशेष वास केला श्री गुरु कल्पेली फळे ते होती तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु स्तोम मोळी ब्रह्मा विष्णू नेत्र भाळील देह मानुषी धरोनिया भक्तजना तारणार्थ पावन करती समस्त तीर्थ अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्तत असे वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गौपेसी माध्यान्न काळ समयासी समारंभ होयते ते अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया माध्यान्नी श्री गुरु जवळी येते नित्य नमन करुनी श्री गुरुसी नेती आपुले मंदिरासी पूजा करती विधीसी गंध परिमळ कुसुमे आरोगोनी तया घरी पुनरपी येती औदुंबरी एके समय द्विजवरी विस्मय करीती देखून या म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहू अंतयतीश्वराचा ऐसे विचारून मानसी गेले संगम स्थानासी माध्यान्ह समय तयासी भय उपजले अंतःकरणी पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मधुन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणांसी गेले आपुले स्थानासी गंगानुज थडीयेसी होता वृत्ती राखीत त्याने देखील श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये येता कैसी मार्ग जाहला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाला गंगापुरु केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे जाहले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवसी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनींसहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत द्वारू भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेज दिनकर श्री गुरु जाताची समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घालिती तया समयी पूजा करीती विधीसी जे का उपचार गोडशी अनेका परी षड्रसेसी आरोगिले तये वेळी श्री गुरु दिसती तया स्थानी त्रयमूर्ती जैसा शूलपाणी पूजा घेऊन तत्क्षणी मग परतले तये वेळी देखून या तया नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामी यासी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणी तल्लीन होऊनी
अंतःकरणी म्हणे स्वामी गिरिजारमण होसी त्रयमूर्ती तुझी एक तू न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टून तू तारकया भवानी उद्धरावे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अज्ञान म्हणजे रजनीसी ज्योती स्वरूप तुझी एक तुझे दर्शन होय जासी सका सर्वाभीष्ट फळ होय त्यासी इह पर अप्रयासी जोडे नरा न लागता क्षण ऐशा परी तो देखा स्तुती करीतो नर ऐका संतोषुनी गुरुनायके आश्वासिले तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले पर्येसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभीष्ट पावतील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणसी जया दिवशी प्रगट करीसी तू ते हानी होईल जाण येणे परी दयासी श्री गुरु सांगती परियेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाता तीक्षण निधान त्यासी लाधले ज्ञानवंत तो झाला नरु नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रिया करू महानंद वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेंसी एको भावे करुनिया वर्तता ऐसे एके दिवसी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुणी श्री गुरुसी विनवी तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोर म्हणून सांगती द्विजवरु काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेणो आपण यातीहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते जुगुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळ ऐस मनोहर जरी पाहासी प्रत्यक्षाकार दावीन तुझ झाल आता बैसले होते व्याघ्राजिनी धरी गा मागे दृढ करुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी ते स्नान करुणी गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवूनी सभेची गेले गयेसी ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसे परितया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते भूसोनी निगते झाले तैवेळी श्री गुरु निगता ते तोनी आल्या 64 योगिनी विनविता ती करुणा वचनी आमा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनेसी तापत्र हरती दोषी अन्नपूर्ण तुम्हा पाशे केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिधलावर तया वेळी श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येतेची असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर आमर स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित
तुम्ही त्यांसी साह्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी अमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाणा. येते असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना, तेणे होय कामना चतुर्वेद पुरुषार्थ. पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत, 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्ष वांझेसी पुत्र होती शतायुषी, ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी, स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध. सोमवारी अमावास्येसी व्यतिपातादि पर्वणीसी, स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एक चित्ते. शृंग खूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी, सहस्र कपिला ब्राह्मणांसी सुरनदी तीरी दिले फळ. भक्तिभावे करुणी देखा अन्न घालिता ब्राह्मण ऐका, कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळासे. औदुंबर वृक्षातळी जप करीती जय मन निर्मळी, कोटी गुणे होती फळे होम केली तैसेची. रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी, अति रुद्र केले फळ सदृशी एक चित्ते परियेसा. मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य, पदोपदी वाजपेयी यज्ञ फळ तेथे परियेसा. नमन करिता येणे परी पुण्यासे अपरांपरी, प्रदक्षिणा 2 चारी करुणी कवरणे नमस्कार. कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा, लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय. ऐसे स्थान मनोहर सहज असे कल्पतरू, म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनींचे. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून, जेथे होते गाणगा भुवन भीमातिरी अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत, औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. गौप्य राहून औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु, प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी, प्रकट झाले बहुवसे गाणगापुरी परियेसा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार, भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनु जय ऐकती भक्तजनु, त्यांचे घरी निधानु सकळाभीष्ट पावती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं योगिनी प्रतिदिन दर्शनं तथा वरप्रदानं नाम 19 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 100. यथार्थ श्री गुरुचरित्र. औदुंबर कल्प वृक्षाचा महिमा, योगिनींची गुरुसेवा, गंगानुजावर गुरुकृपा नाम अध्याय 19. नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणावर मस्तक ठेवले व हात जोडून म्हणाला, हे जय जया सिद्ध योगी राजा, अज्ञानरूपी अंधकारात तूच आम्हाला ज्ञानरूपी प्रकाश दाखविलास. भक्तजनांना भवसागर तरुण जाण्यास तूच मार्ग दाखविलास. अज्ञानरूपी अंधाऱ्या रात्री मी मदमस्त होऊन निद्रा घेत होतो. तुम्ही गुरुचरित्र रूपी अमृत पाजले, त्यामुळे मला जागृती झाली. ज्ञान सूर्य प्रकाशला, तुझ्या कृपेने मी जागृत झालो. तेव्हा हे स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तार कृपा करून मला कथन करावा, असे म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला. शिष्याचं हे वचन ऐकून सिद्धमुनींना फार आनंद झाला व त्यांनी अनुपम्य गुरुमहिमा विस्तार करून सांगावयास सुरुवात केली.
ते म्हणाले, हे शिष्योत्तमा नामांकिता, गुरूंची कथा पुढे सांगतो, ती नीट लक्ष देऊन ऐक. औदुंबर कल्पवृक्षाचा महिमा. औदुंबरावर महाराजांची अत्यंत प्रीती होती, त्यामुळे त्यांचा तेथेच नित्यवास असे. सिद्ध मुनींचे वचन ऐकून शिष्य नामधारक म्हणाला, अनेक पुण्य वृक्ष असताना महाराजांची फक्त औदुंबरावर इतकी प्रीती का? अश्वत्थ वृक्षाचे देखील महात्म्य फार आहे असे वेदशास्त्र सांगते, परंतु गुरूंची औदुंबरावरच प्रीती असल्याचे कारण काय ते मला विस्तारून सांगावे. तेव्हा सिद्ध नामधारकाला म्हणाले, याचा वृत्तांत तुला सांगतो. जेव्हा नृसिंहाचा अवतार झाला तेव्हा त्याने हिरण्यकश्यपूला चिरून फाडून काढले. आपल्या नखांनी त्या दैत्याला फाडून काढले. आतडी काढून मोठ्या हर्षाने त्याची माळ त्या नृसिंहाने गळ्यात घातली. त्या दैत्याच्या पोटात भयंकर विष होते. जसा मोठा वडवाग्नी तसे ते विष होते. त्या दैत्याला फाडून काढल्याबरोबर नृसिंहाच्या नखांना ते विष बाधले. त्यांची नखे तापून निघाली. हे शिष्या नीट ऐक. तेव्हा महालक्ष्मी मोठ्या प्रेमाने चांगले औदुंबर फळ घेऊन आली. त्या औदुंबर फळात नृसिंहाने आपली नखे रोवली. तेव्हा विषाग्नी शांत झाला. उग्र नृसिंह शांत झाला. नृसिंह देव शांत झाल्याबरोबर लक्ष्मी देवीला देवांनी आलिंगन दिले. दोन्ही देवदेवींना अतिशय आनंद झाला. तेव्हा ऋषिकेशाने औदुंबराला वर दिला. ते म्हणाले, तू सदा फलित होशील. तुझे नाव कल्पवृक्ष म्हणून लोक तुला ओळखतील. जे लोक तुझी मनोभावाने भक्ती करतील त्यांचे कार्य तत्काळ सिद्धीला जाईल. तुला पाहताच उग्र विष शांत होईल. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. निश्चयाने सेवा केल्यास त्याला फल प्राप्त होईल. तो नर पापमुक्त होईल. नारीने सेवा केल्यास तिला तत्काळ पुत्रप्राप्ती होईल. जे नर दैन्य पीडित असतील ते तुझी सेवा करताच लक्ष्मीवंत होतील. तुझ्या छायेत बसून जे लोक अनुष्ठान करतील त्यांना अनंत फळे प्राप्त होतील. त्यांना कल्पिलेले फळ प्राप्त होईल. तुझ्या छायेतील जलात जे लोक स्नान करतील त्यांना अनंत पुण्य प्राप्त होईल. जितके पुण्य भागीरथी स्नान केल्याने प्राप्त होते तितके पुण्य या स्नानाने प्राप्त होते. ब्रह्महत्येसारखे महादोष तुझ्या सेवेने नष्ट होतील. तुझी सेवा करणाऱ्यास कोणतीच व्याधी होणार नाही. जो मानस करून तुझी सेवा करतील तो त्यांचा मानस पूर्ण होईल. कलियुगातला कल्पवृक्ष तूच होशील. आम्ही लक्ष्मी सहित शांतपणाने तुझ्याजवळ सदोदित राहू. असे म्हणून नृसिंह मूर्तींनी मोठ्या हर्षाने औदुंबराला वर दिला. अशा त्या औदुंबरापाशी नृसिंह मूर्ती जो भयंकर क्रोधवश होता तो शांत झाला. तो वृक्ष कलियुगातला कल्पतरू बनला. यामुळेच गुरुमूर्ती उग्रत्वाची शांती करण्याकरिता व नृसिंह मंत्राची उपासना करण्याकरिता औदुंबरातळी वास करीत. ते नृसिंहाचेच अवतार होते म्हणून ते आपल्या स्थानी बरोबर वास करीत. विशेषतः औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरूंनी वास केला म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. त्याची सेवा केल्याने कल्पित फलप्राप्ती होते. अशा या कल्पवृक्षाखाली श्री गुरुस्तोम मौळी जो ब्रह्मा विष्णू व शंकराचा अवतार मानला जातो ते नररूपाने वास करीत होते. भक्तजनांचे तारण करण्याकरिता तीर्थक्षेत्रे पावन करीत करीत त्रिमूर्ती गुरुनाथांनी भूमीवर अवतार घेतला. औदुंबर वृक्षाखाली गुरूंचा रात्रंदिवस वास असे. माध्यान्ह काळी तेथे समारंभ होत असे. योगिनींची गुरुसेवा. गंगानुजावर गुरुकृपा. अमरेश्वराजवळ 64 योगिनी सदा वास करून राहतात. या योगिनी म्हणजे जलात राहणाऱ्या देवता. या योगिनी गुहा, सिद्ध, चारण इत्यादी देव योनीपैकी असून त्या स्कंदाच्या अथवा रुद्रकालीच्या अनुचर होत. त्या योगिनी 2 प्रहरी दररोज गुरु महाराजांची पूजा करण्याकरता येत असत.
त्यांना प्रथम नमन करून त्या गुरु महाराजांना आपल्या मंदिरात नेत असत. तेथे त्या विधिवत गंध परिमल व सुगंधित फुलांनी त्यांची पूजा करीत. तेथे त्यांना भोजन सारून पुन्हा त्या औदुंबराजवळ येत. हे कृत्य बघून त्या गावच्या लोकांना मोठा विस्मय वाटे. ते म्हणाले, हा कसा विचित्र यती आहे. ग्रामात भिक्षा मागत नाही, सदा अरण्यात राहतो. हा आपला दिवस कसा घालवतो हे पाहावे. म्हणून त्या यतीची दिनचर्या पाहण्याकरता त्यांनी एका ब्राह्मणाला नियुक्त केले. माध्यान्ह समयी तो ब्राह्मण संगम स्थानावर गेला असता त्याच्या अंतःकरणात भय उत्पन्न झाले. जे लोक गुरूंचा अंत पाहण्याची इच्छा करतात ते स्वतःच यमपंथाला जातात. असे मदमत्त विप्र नरकात जातात. मनात भीती उत्पन्न झाल्याबरोबर तो ब्राह्मण आपल्या स्थानी निघून गेला. एक गंगानुज नावाचा नावाडी कृष्णा नदी तीरावरील शेत राखत होता. त्याने गुरु महाराजांना पाहिले. यावेळी त्या योगिनी आल्या. महाराजांची पूजा करून महाराजांना गंगेमधून घेऊन जात असता जलातून आपोआप मार्ग तयार झाला. ते पाहून त्या नावाड्याला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, हा कसा यतीश्वर आहे. गंगेचे पाणी कसे दुभंग झाले. त्यातून तो यती कसा आणि कुठे गेला असेल. त्या योगिनी महाराजांना घेऊन गेल्या. त्यांनी विधिवत पूजा करून त्यांची भिक्षा केली. नंतर महाराज त्या जलातून बाहेर आले. गंगानुज हे पाहत होता. तो म्हणाला, एक आश्चर्यच आहे. हा यती दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परमेश्वरच असला पाहिजे. म्हणून देवकन्या त्याची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी त्या देवकन्या नेहमीप्रमाणे हातात आरती घेऊन गुरुची पूजा करण्याकरिता आल्या. स्वामींना देवकन्यांनी नमन केले. पुन्हा त्या गुरु महाराजांना घेऊन गंगा प्रवाहात निघाल्या. तो गंगानुज नावाडी हे सर्व पाहतच होता. तो त्यांच्या मागोमाग गेला. नदी तीरावर गुरु महाराज जाताच गंगेचे पात्र विभागले गेले. आत अत्यंत सुंदर असे नगर दृष्टीस पडले. तेथे रत्नखचित देवळांची घरांची उंच शिखरे नजरेस पडली. ते अमरावती समान नगर होते. जसे दिनकर तेजाने तळपतो तसे ते नगर दिसत होते. महाराज तेथे जाताच समस्त नगरवासी लोक आरती घेऊन समोर आले. स्वामींना ओवाळून त्यांना आपल्या मंदिरात नेले व रत्नखचित सिंहासनावर बसविले. ते सिंहासन व्यवस्थित सजविलेले होते. तेथे त्यांनी महाराजांची विधिवत षोडशोपचारे पूजा केली. षड्रसान्नाने नानाविध पक्वान्नांनी त्यांचे भोजन करविले. त्या सिंहासनावर जसा शूलपाणी शंकर शोभून दिसतो तसे गुरु महाराज शोभून दिसत होते. ती पूजा घेऊन महाराज तत्काळ परतले. तेथे त्या नावाड्याला पाहून महाराज म्हणाले, तू येथे का आलास. तेव्हा तो महाराजांना विनवणी करू लागला व म्हणाला, महाराज, मी आपल्या दर्शनासाठी आलो होतो. असे म्हणून त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. तल्लीन होऊन तो म्हणाला, हे देवा, तुम्ही प्रत्यक्ष गिरिजा रमण आहात. त्रिमूर्तीचे अवतार आहात. तुमचे स्वरूप ज्ञान आम्हा पामरांना कळत नाही, कारण आम्ही संसार रूपी वेष्टनात गुंतलेले आहोत. तेव्हा हे गुरुदेवा, आम्हाला भवसागर उद्धरून जाण्याचा मार्ग दाखवा. तुम्ही विश्वाचे तारण करण्यासाठी या भूमीवर अवतार घेतला आहे. आम्ही अंधकार रूपी अज्ञान सागरात बुडालेलो आहोत. तुम्ही प्रत्यक्ष ज्योती स्वरूप दिनकर आहात. तुमचे दर्शन ज्यांना घडते त्यांना विना प्रयत्न सर्वाभीष्ट फल प्राप्त होते. त्याला क्षणाचाही विलंब लागत नाही. अशा प्रकारे स्तुती केल्यामुळे महाराज त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले व त्याला धीर दिला. ते म्हणाले, तुझे दैन्य तत्काळ दूर होईल. तू ज्या गोष्टींची मनात इच्छा करशील ते तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. येथील वर्तमान मात्र तू कोणालाही सांगू नकोस. ज्या दिवशी तू ते सांगशील तेव्हा तुझी हानी होईल.
अशा प्रकारे त्याला उपदेश करून महाराज औदुंबरापाशी आले. त्यांच्यासोबत गंगानूज नावाडी देखील होता. गुरूंचा निरोप घेऊन तो गंगानूज आपल्या शेतावर गेला. तेथे जाताच त्याला द्रव्याचा साठा सापडला. तो गंगानूज ज्ञानवंत झाला. तेव्हापासून तो नित्यनियमाने गुरूंची मनोभावे सेवा करू लागला. तो मोठ्या आनंदाने आपला काळ घालवू लागला. मोठ्या भक्तिभावाने तो प्रतिदिन गुरु महाराजांना नमन करीत असे व आपल्या कुटुंबासह महाराजांची पूजा करीत असे. गंगानुजाला त्रिस्थळीची यात्रा असेच काही दिवस गेले. माघ मासातला तो पौर्णिमेचा दिवस होता. त्याने महाराजांना मोठ्या भक्तिभावाने नमन केले व विनवू लागला, हे स्वामी, जगद्गुरु, प्रयागात माघ स्नान केल्याने महत् पुण्य लाभते असे लोक सांगतात. म्हणून द्विजवर काशीपुराला महान क्षेत्र मानतात. ते प्रयाग क्षेत्र कसे आहे ते या पामराला माहीत नाही. तेव्हा हे देवा, या दीनभक्तावर कृपा करावी. तेव्हा श्री गुरुराज म्हणाले, पंचगंगा संगम हेच प्रयाग समजावे. काशी म्हणजेच जुगुळ या नावाचे गाव कृष्णा नदीच्या काठी बेळगाव जिल्ह्यात अथणी तालुक्यात नरसोबावाडीहून 6 मैलावर आहे व दक्षिणेतील गया म्हणजेच कोल्हापूर क्षेत्र होय. अशी प्रयाग, काशी व गया या त्रिस्थळांची यात्रा मोठी मनमोहक असते. तुला जर ती प्रत्यक्ष पाहाव्याची असेल तर चल, मी तुला आत्ताच दाखवितो. महाराज व्याघ्रचर्मावर बसलेले होते. ते आसन त्याला मागे पक्के धरून ठेवावयास लावले. तत्क्षणी ते मनोवेगाने प्रातःकाळी प्रयाग क्षेत्री जाऊन पोहोचले. तेथे स्नान करून माध्यान्ह काळी काशी क्षेत्री जाऊन पोहोचले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन दोघेही गया क्षेत्री गेले. प्रयाग, काशी व गया अशी त्रिस्थळी यात्रा करून सायंकाळी परतून आले. अशा प्रकारे त्रिस्थळी यात्रा त्या नराला महाराजांनी घडविली. या प्रकारे विश्वनाथ गुरुमूर्तीची अपार कीर्ती झाली. तेव्हा महाराजांनी विचार केला की आता प्रगट रूपात राहणे योग्य नाही, गुप्त रूपाने वावरावे असा त्यांनी विचार केला. औदुंबर स्थान महात्म्य. गुरु महाराज तेथून निघाल्याबरोबर त्या 64 योगिनी सामोऱ्या झाल्या व विनवणी करू लागल्या, हे महाराज, आपण आम्हाला सोडून का जाता? तुमच्या नित्य दर्शनाने आमचे सर्व दोष नाहीसे होतात. तुमच्याजवळ प्रत्यक्ष अन्नपूर्णा वास करते. तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. अशा प्रकारे त्या योगिनींनी विनवणी केल्यावर भक्त वत्सल महाराजांनी संतुष्ट होऊन वर दिला. गुरु महाराज म्हणाले, आम्ही औदुंबरापाशी सदा सर्व काळ राहू. बाह्य दृष्टीने आम्हाला पूर्वेला जाणे जरुरी आहे, परंतु आमचा वास मात्र येथेच म्हणजे कृष्णा पंचगंगा संगमावर म्हणजे नृसिंहवाडीतच राहील. तुम्ही येथेच औदुंबरापाशी राहावे. तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथेच मी अन्नपूर्णा ठेवून जातो. पश्चिम तीरावरील अमरापूर हेच आमचे स्थान समजावे. या स्थानाची फार ख्याती होईल. समस्त नर पूजा करावयास येतील. तेथे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. म्हणून तुम्ही देखील येथेच राहावे. तुमच्या जवळच येथे औदुंबरापाशी आम्ही पादुका ठेवून जातो. त्या पादुकांचे पूजन केल्यावर मनोकामना पूर्ण होतील. तेथे अन्नपूर्णा राहील. नित्य आराधना केल्यास कामना पूर्ण होतील. चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतील. हे पाप विनाशी काम्य तीर्थ होय. 7 वेळा अभिषेक केल्याने महत्पुण्य लाभते. तसेच सिद्ध तीर्थी स्नान केल्याने मनोकामना पूर्ण होतात. तेथे सेवा केल्याने 60 वर्षे वयाच्या वांझ स्त्रियेला देखील पुत्र संतती होऊन ते शतायुषी होतात. तेथे स्नान केल्याने ब्रह्महत्येसारखे पाप नाहीसे होते. चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी तसेच मास संक्रांतीच्या दिवशी जे भक्त लोक तेथे स्नान करतात
त्यांना अनंत अश्वमेघाचे पुण्य प्राप्त होते. सोमवारी अमावस्येच्या दिवशी तसेच व्यतिपातादी पर्वणीला स्नान केल्याने फळ कसे मिळते ते हे श्रोते हो नीट लक्ष देऊन ऐका. शिंगे व खूर सोन्याने मढवून धेनूचे दान केल्यास सहस्र कपिला गायी ब्राह्मणाला या गंगेच्या काठी दान केल्याचे पुण्य लाभते. भक्तिभावाने एका ब्राह्मणाला अन्नदान केल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फळ मिळते. औदुंबराखाली जे अत्यंत निर्मळ मनाने जप करतील त्यांना कोटी गुण फल प्राप्त होईल. तसेच होम केल्यासही फलप्राप्ती होईल. 11 रुद्रांचा जप करून मनोभावाने पूजा केल्यास 11 महारुद्र म्हणजे अतिरुद्र केल्यासारखे फल प्राप्त होईल. मंदगती प्रदक्षिणा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. पदोपदी वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे नमन केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. 2-4 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा. ज्याच्या अंगी कुष्ठ असेल त्याने 1,00,000 प्रदक्षिणा कराव्या म्हणजे त्याचा देह प्रत्यक्ष परमेश्वरासारखा होतो. असे हे मनोहर स्थान असून येथे मानवाच्या मनोकामना सहज पूर्ण होतात. अशा प्रकारे गुरु महाराजांनी त्या 64 योगिनींना उपदेश केला. त्यांचा निरोप घेऊन महाराज तेथून निघाले व भीमा तीरावरील अनुपम्य गाणगापूर क्षेत्राचा मार्ग धरला. ते प्रत्यक्ष विश्वरूप जगन्नाथ होते. त्यांचा वास सर्व ठिकाणी होता. त्यांना औदुंबरावर फार प्रीती असल्यामुळे तेथे त्यांचा सदैव वास असतो. नरसोबावाडीतील औदुंबराखाली गुप्त रूपाने राहून प्रगट रूपाने महाराज गाणगापूरला आले. तेथे काही दिवसातच त्यांची ख्याती झाली. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, असा हा गुरु महिमा आहे. गाणगापूरला महाराज प्रगट रूपाने वावरू लागले असे म्हणून सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तारून सांगू लागला. जे लोक हे चरित्र भक्तिभावाने ऐकतील त्यांना चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतील. गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच होय. जे भक्तजन श्रवण करतात त्यांच्या घरी सकळाभीष्टे प्राप्त होतात. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 19. ओम तत्सत.